की या लोकांच्या मधल्या गरिबांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागला. मग काय केलं त्यांनी? घटना दुरुस्ती केली. घटनेत गरिबांना आर्थिक बेसिसवर आरक्षण देता येत नाही, ते पण काय तुला समजून सांगणार आहे. मग आता वेगवेगळ्या राज्यामधली लोक त्यांच्या राज्यामध्ये अशी मागणीवर बसतात. हल्ली पटेल एवढं मोठं आंदोलन उद्या गुजरात रेल्वेच उघडून टाकतात. मग आता करायचं काय? तर मग 10% सवर्णांचं आरक्षण. कुणाचं? सवर्णांचं आरक्षण. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर त्या सवर्णांच्या 10% आरक्षणाला 8.6 म्हणजे 8.5% आरक्षण फक्त मराठा समाजाला त्याचा लाभ होत होता. बरं, महाराष्ट्र सरकारनं पण पुन्हा 10% आरक्षण म्हणलं, म्हणजे ईडब्ल्यूएसचं 10% आणि पुन्हा एससीबीसी स्पेशल कायदा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पवार एससीबीसीचं आरक्षण म्हणजे 10% महाराष्ट्रात आणि 10% केंद्रात. तरी पण आमचा दादा म्हणतो आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला एससीबीसी नको, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. गोष्ट आमच्या गावगाड्या 18 पगड जातींच्या मागच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून इथल्या व्यवस्थेनं नेहमी त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्या जातीबरोबर हे केलं, त्या जातीवरून त्यांना सामाजिक दुजाभाव केला. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं. सध्या हरिनरकेच्या भाषेत सांगू का? सोशली बॅकवर्ड, जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे आणि त्या जाती जन्म घेतल्यामुळं त्यांना इथं निर्णय प्रक्रियेत आलं नाही, माणसांच्या जागा घेता आल्या नाही. आताच्या भाषेत सांगू का? आमदार होता आला नाही, खासदार होता आला नाही, वेगवेगळ्या ट्रस्टचं प्रमुख होता आला नाही, डिसिशन बँकांचं अध्यक्ष होता आला नाही. एका दिवसात आपण असं त्या लोकांना मेन स्ट्रीममध्ये घेण्यासाठी, त्या लोकांना मान सन्मानाने वागवण्यासाठी, त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा कुठे कमी नाही आहोत अशी भावना निर्माण व्हावी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. आता अजून एक हरिनरकेच्या भाषेत सांगू का तुम्हाला? ज्या समाजाचं, ज्या प्रवर्गाचं ॲडिक्विट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, मग ते शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, पंचायत मधलं, जिल्हा परिषद मधलं, महानगरपालिका मधलं, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, जो समाज पिछेड आहे म्हणजे बॅकवर्ड, अदर बॅकवर्ड क्लासेस, त्या समाजाला सुद्धा इतर प्रक्रियेमध्ये घ्या म्हणून आरक्षण आहे. मग आता प्रश्न उरला कुठं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे सगळे कायदे बनवणारे कायद्याच्या सभागृहातले आमदार, महाराष्ट्राचे खासदार आणि मग सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार. तुम्ही म्हणाल लय मोठ्या माणसाचं नाव घ्यावं लागतं, कारण मंडळ आयोग सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे थोड्याफार प्रकारे देशभरात झाला, पण सगळ्यात पहिल्यांदा सही केली ती शरदचंद्रजी पवारांनी महाराष्ट्रावर. तरी माननीय भुजबळ साहेब वगैरे ह्या सगळ्या लोकांचा खूप मोठा आदर होता. त्याच्या आधी इतिहास सांगायचा म्हणजे खूप मोठा आहे. मग आता तेच पवार साहेब जरांगे पाटलाच्या मागणीला अनुसरून शासन ज्यावर जे करतंय म्हणून जरांगेला रेल्वे घालतंय, तेच पवार साहेब बोलायला तयार नाही. अरे हे सामाजिक दृष्ट्या माणसांचं आरक्षण आहे, अरे हे बलिदानाचं आरक्षण आहे, अरे हे भटक्या निमित्तांचं आरक्षण आहे, अरे
आता यांच्या आरक्षणात तुम्ही घुसता तर हे तुमच्या स्पर्धेत कसे जिंकतील म्हणायला पाहिजे का पवार साहेबांनी? म्हणायला पाहिजे का? आता तुम्ही म्हणता पवार साहेब ते मुख्यमंत्री, आता पवार साहेबांच्या हातात आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसवर बोलायला सोडले आणि पवार साहेबांना बोलताय. आणि पवार साहेब एवढं मोठं देत आहे, पक्ष पार्टी धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन चेष्टा केली. देशाचा पंतप्रधान काय म्हणतो? पवार साहेब आम्ही तुमच्या कलगडीला धरून राजकारण म्हणतोय. आता येणार एक परत मग हे पवार साहेब पंतप्रधानाला सांगू शकतील का नाही? मुख्यमंत्र्यांना सांगू शकतील का नाही? या ओबीसीचा कैवा बोलायला पाहिजे का नाही पवार साहेब? नाही बोलत पवार साहेब. मग आता प्रश्न म्हणतो असा की तुमचं आरक्षण संपलंय असं जे मी तुम्हाला सांगतो त्याचे 4-5 उदाहरण सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती. जागा ओबीसीची राखीव होती. या शिंदे मॅडम ओपनच्या जागेवर निवडून आल्या. या शिंदे मॅडमना 11:30 वाजता जमिनीचा दाखला काढला आणि 1:30 वाजता साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. निमगाव ठिक्की जमा झालेल्या माझ्या बुजुर्ग बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, आपला ओबीसीचा एखादा माळी, एखादा धंग, एखादा बेरड रामोशी का बोलतोय मी? साताऱ्याची संख्या तुमची कमी, सातारा जिल्ह्यात तुमची लोकसंख्या कमी. वाईला कोण राहतं? पारगाव घाटाला कोण राहतं? फलटण तालुक्यात कोण राहतं? मांडव घाटावर मान घाटावर कोण राहतं? तुमची माणसं नाही. मुख्यमंत्री महोदय, आम्ही त्या शिंदेच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो का? एका मंत्र्याने डायरेक्ट सब कमिटीच्या मीटिंगमध्ये विचारलं. तेवढे नाही मग त्यांना जर दिलं नसतं तर मग आपण टिकावं लागणार नसतं. आणि आमच्या टिकावं लागत नाही म्हणून तर बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं ना. आता दुसरा प्रश्न, जवळचे जवळचे उदाहरण सांगा. फलटणच्या सभापती कोण झाल्या पंचायत समितीच्या? शिवंजनी भोसले. राखीव जागा कोणाची होती? ओबीसीची. तिथं 6 धनगर पंचायत समिती सदस्य निवडून 2 माळी आले, बाकीच्या मुली एससी आणि 2च मराठा समाजाची निवडून आली. जागा ओबीसीची राखीव आणि त्या ओबीसीच्या राखीव जागेवरती सभापती कोण झालं? शिवाजी भोसले. राहिलं का तुमचं? बरं, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगलाय. हे समजावून म्हणून या सगळं समजावून सांगतो. दुर्गादेवी जगलाय ज्या जगणारे कुटुंबियांचं स्वयं संबंध नेपाळच्या राजघराण्याशी, डायरेक्ट बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी, त्यांच्या विरोधात कोण उभं होतं माहिती का? मला वाटतं नाभिक समाजाची व्यक्ती पिढी आणि अजून कोणत्या आपल्या ओबीसी कशी त्या जगणाऱ्या कुटुंबियांबरोबर ज्यांच्या घरात देश उद्योग झाला त्यावेळीचे आमदार, जे ताळेवार घर, जे संस्थानिक घर, जे रुरल सुप्रीम कोर्टाच्या भाषेत कम्युनिटी कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा शासन आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर कसा ओबीसी टिकवला? त्यांनी ओबीसीचा फायदा आणला आणि ओबीसीच्या जागेवर उभ्या राहिल्या आणि अध्यक्ष झाले. अजून एक उदाहरण सांगतो, लई उदाहरण आहेत माझी, शेकड्यानं उदाहरण आहे. पुण्याच्या बाजूला एक मुरली देवाची दुसरीच्या तिथं एक नगरपालिका अस्तित्वात आली, नगर परिषद. त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. किती जागा होत्या? 9. 9 पैकी 9 मराठा कुटुंबी निवडून आले. कळतोय का? आता लई आवड शेकड्यानं म्हणजे पुण्यामध्ये 42 जागा ओबीसीच्या होत्या. पुणे महानगरपालिकेत 42 पैकी 31 मराठा कुटुंबी निवडून आले. राहिले तुमचं लक्षण. आता हे मी तुम्हाला समजते म्हणून सांगतोय. आता मी शिक्षण भरती म्हणून सांगायचं म्हणलं, कुणी ज्यांनी परीक्षा पास झाले
त्यांना विचारा ओबीसीच्या जागा किती मिळाल्या, BJMPच्या किती मिळाल्या, 2017 पासून मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरला का, SCBCला किती गेल्या, EWSला किती गेल्या, विचारा त्या पोरांना. पोरग भरती होईना, बाप म्हणतोय काय करतोय, पोरग श्रेष्ठ होईना, बाप म्हणतोय काय करतोय. आणि पोरग रात्रंदिवस मेहनत करतोय, पण जे धोरण ठरवणारे, जे धोरण ठरवणारे ते तुमचे नाहीत, वाटपे तुमचे नाही. ऑनलाईन घोटाळा, PETचा घोटाळा. बरं, उद्या एखाद्या शिक्षण संस्थेची, उद्या रयत शिक्षण संस्थेच्या ओबीसीच्या 50 जागा निघाल्या. आता माननीय पवार साहेब, माननीय रोहित दादा, माननीय स्वयं सो ओबीसीच्या जागा माळी, साळी, कोळी, देवी, हंकर, डंगर, संगर, बजारी, लोणारी, परी, पुरम, वर्षी, नावे, सुपार, लोहा, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वाडा, कुरमुड्या जोशी, बेळगिया जोशी, नागपंथी डोळी गोसावी. आमचा वैद्य समोर एखादा शिक्षण घेऊन पुढे येऊन पाहत कार्यकर्ता सोनकोळी, पाणकोळी, फासे पारधी, पाळ पारधी. अरे तुमची आमची लोकसंख्या म्हणून कुठेतरी पंचायती मेंबर, छापी मेंबर, कुठेतरी डॉक्टर, कुठेतरी इंजिनियर, पण भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये आणि बंदी माणसं, आणि आपण माणूस पण तिथल्या व्यवस्थेत जमलेलं नाही, अजून त्यांचं पाल हटलं नाही. आजही त्यांचं भांडवल काय, आडं मिळं पाला खोटं. त्या पालाचं काय असतं, दोन वेळ्या, एक आडं आणि बाजूचं 12 फुट, इकडे 6 फुट, इकडे 6 फुट. त्या भटक्यांचं आजही भांडवल काय आहे, आडं मिळं 12 फुट, उचल पाल पुढच्या गावाला चाल. कसा टिकेल हो तुमच्या राज्यकर्त्या जमातीच्या विरोधामध्ये? मान्य आम्हाला मेजर ओबीसी, मायक्रो ओबीसी हे मला मान्य आहे. मेजर ओबीसी माळे, धनगर आहे, वंजारी आहे, बंजारा आहे, लिंगायत आहे, केळी आहे. मायक्रो ओबीसी एकच घर सुधारायचं, एकच घर बघायचं, एकच घर तुम्हारायचं, एकच घर नागरिकाचं. त्यांनी काय करायचं? आता ही जिम्मेदारी आहे तुमची आमची, कारण तुमचा आमचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा शेवटच्या माणसांपर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे म्हणून कायदा केला, आरक्षण आणलं. आरक्षण गरिबीसाठी आणलं नाही, आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासांना मान सन्मानाची वागणूक द्यायची म्हणून आणलं. मग तुम्ही म्हणाल अरे ह्यांच्या गरिबांचं काय, अहो त्याच्यासाठी आपल्या आता बघितलं आपल्या महाराष्ट्राची किती खाती निवड, मंत्री किती सगळ्यांना सांगलं काय, 37-38 मंत्री म्हणजे 37-38 खाती आहेत. ही 37-38 खाती कोणासाठी? सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स म्हणतात, इंग्रजीत सांगतो. माझ्या अंगात आता हायवेवर काय, कारण मला इकडे पॉलिटिकल शिवाय देऊन जाता लागतं ना. पण तुम्ही बुजुर्ग माणसं, मला पामण्याला आपण समोर असल्याला काय धडा 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 भाषण देऊ, पण तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, तुम्ही जबाबदार माणसं आहात. माझा जबाबदार माणूस त्याच्या बुद्धीमध्ये ज्यावेळी तो एकदम एखादा विचार परफेक्ट विचार करू शकतो. मला सांगा 38 खाते 38 खाते हे बघा, सरकारनं पोस्ट रोड बांधला, सरकारनं समृद्धी महामार्ग केला, सरकारनं आमचा पुणे ते पंढरपूरचा महामार्ग बांधला, सरकार देवस्थानांना 1000 कोटीचा निधी देतं. दिला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. परत तुम्ही मला येतात कारण ओबीसी देव भरा ह्या सगळ्या योजना होतात का नाही? समुद्र खाल्लं मेट्रो जाते की नाही? पुण्यात जमीन खाल्लं मेट्रो गेली का नाही? हजारो लाखो करोड रुपयांचं बजेट आहे. मग त्या भटक्या विमुक्तांचं घर बांधायला किती पैसे टाकलं बरं? भटक्या विमुक्त 2 मिनिटं बाजूला ठेवू. आता तुम्ही मेजर ओबीसी, मेजर ताकदीनं आमदार ठरवणारी माणसं आहे तुम्ही. ओबीसीच्या पोरांना अथवा पोरींना एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहे का? मला हातवर करून सांगा कोणीतरी की या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सरकारनं असं वसतिगृह बांधलंय. सांगा मला हातवर करून. बर, आता काल परवा निवडणुकीला सामोरे जात असताना 18
अध्यक्ष नाही मिळाला, ऑफिस नाही मिळालं, सारा शिपाई नाही मिळाला अजून त्यांना. अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महाराजाला हजारो कोटी रुपयाचा निधी, सारखीला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोलेजंग इमारत, कोल्हापूरमध्ये टोलेजंग इमारत, लातूरमध्ये टोलेजंग इमारत, नांदेडात टोलेजंग इमारत, आमच्या पुण्यामध्ये बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बॉयसिस कॉलेज, त्याच्यामध्ये सारखीची एखाद्या शहरमध्ये लाजवेल अशी इमारत आपल्याच भागातले स्वर्गीय नेते अजितदादा पवारांनी हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांना दिला. आम्ही जी बोलतो उगाच बोलत नाही, आम्हाला अन्याय करायचा त्याच्या नाही द्यायचा. हजारो कोटी रुपयाचा निधी सारखीचं पाणी गावाने स्वतः घेतलं. ऍडव्होकेट मंगेश असाने वगैरे आम्ही महाज्योतीला पैसे मिळावे, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावानं ओबीसीच्या मुलांसाठी महाज्योती निर्माण केली, तिला निधी मिळत नाही म्हणून आम्ही समुद्रात उड्या मारल्या. तुम्ही सगळे ऐकणारी माणसं आहे, पाहणारी माणसं आहे, आम्ही उपोषण केली. गावाला ओबीसी सुद्धा मिनिस्ट्रीमध्ये आला पाहिजे, तो सुद्धा निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे, म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. पण हे आरक्षण शासन व्यक्ती जमा असलेल्या राज्यावरती. आणि हे बघा अजूनही सांगतो, हा प्रश्न ओबीसी आरक्षणाचा विरोध कधी आला, हा विरोध बाबासाहेबांनी सुद्धा झाला होता. काय म्हणतोय मी, मग बाबासाहेबांसमोर हैदराबाद घ्यायचे नसतं नसतं. हो काय बोलतोय, मुख्यमंत्र्यांना सवाल आहे आमचा, तुम्ही बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला पाहिजे का निजामाचा हैदराबाद गेले. बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेतल्या हर एक माणसाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारं संविधान तुम्ही निजामाचा हैदराबाद लागू करताय. आणि काय लिहिले त्या हैदराबादच्या मागासवर्गीय म्हणून लिहिले, सामाजिक दृष्ट्या बॅकवर्ड म्हणून लिहिले, मराठा समाज पिछेडा म्हणून लिहिले. काय म्हणून तुम्ही हैदराबाद लागू करताय. स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, घटना अस्तित्वात आली 1950 ला. एखाद्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग आम्ही अभ्यास करणार, आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व तपासणार, आम्ही राजकारणातलं प्रतिनिधित्व तपासणार, कुणाचं शिक्षणातलं गरजेचं प्रमाण किती कमी आहे ते बघणार, कुणाचं 5वी 10वी नंतर लेखीवाळी शिकत नाही ते बघणार, कुणाच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ते बघणार, कुणाला त्या त्या जाती जन्म घेतला म्हणून गावावळ्यातली लोक हिरे दर्जाची वागणूक देतात ते बघणार. हे सगळे काय कसं आहे, नाही मग आळ्याने घेतलं. हा विषय बाबासाहेबांना सुद्धा विरोध नव्हता. मी सांगतो तुम्हाला, बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं की आम्ही समजून घेतलं. काय बोलले, तुम्ही दलितांना आरक्षण दिलं की आम्ही समजून घेतलं, कारण त्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली होती. बाबासाहेबांना बोलले त्यावेळी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पासून सरदार वल्लभभाई पटेलांपासून, मग ते बोलले तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं की आम्ही समजू शकतो, कारण ते डोंगरात राहिले, जंगल जमिनीमध्ये राहिले. एससी एसटी ठीक आहे ना, मग ओबीसीना का आरक्षण असेल. 58 मोर्चे प्रोजेक्ट होती, आपण कधी आपलं आरक्षण गेले हळूच बोलायचं. 18 आपलं आरक्षण गेलं, उद्या यांचं प्रोटेक्शन. पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलले मी एससीना एसटीला सचिवता आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कृषीला कुठेतरी माझा बेरड वेळाला उशीर राहतोय. माझा भटका आजही एका गावात थांबू शकत नाही, त्याला 4 दिवसाला गाव बदलावं लागतंय. त्याला 1872च्या हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट अन्वये भटक्या विमुक्तांना पोलीस पहिल्यांदा उचलून जेलमध्ये टाकतात. त्या माणसांना सुद्धा मला या स्वतंत्र लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक द्यायची आहे. म्हणून 340
341-42 एससी आणि एसटीला, त्याच्या अगोदर कोणाला दिलं? ओबीसीला. आता काही लोक म्हणतील आमच्या मराठा बांधवांचा युक्तिवाद असतात, आम्ही कुणबी आहे मग कुणबीला दिलं नाही का बाबासाहेबांनी आरक्षण? बाबासाहेबांनी कुणबीला आरक्षण दिलं होतं, दिलं नाही. म्हणजे कुठल्या कुणबीला? कोकणामध्ये वतनदारांच्या जमिनीवरती कुणबावा करणाऱ्या, हरी लंके साहेबांच्या भाषेत कुणबावा करणाऱ्या, कुळ म्हणून वतनदारांच्या जमिनीवर कुळाने शेती करणाऱ्या या माणसांना डोळ्यासमोर घेऊन बाबासाहेबांनी कुणब्याला सुद्धा आरक्षण दिलं की ज्याला आणि ती कुळ आहे आमचं, त्या बायकांना धोका साडी नेसायची परवानगी होती. त्याची कुळं काम करायची, त्यांना नाड नुसता नाड घालायला लागायचा. ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला त्या कुणब्यांना आरक्षण दिलं होतं. आता जरांगे पाटील काय म्हणतो की आम्ही बोलले नाही का? अहो स्वतःची 50 एकर जमीन स्वतः जाऊन म्हणजे तुम्ही कसं मागासता आहात? मी काय सांगते तुम्हाला कळलं का? स्वतःची जमीन स्वतः जाऊन कसणं आणि स्वतः परत घरात येणं, काय याचं वाईट वागणूक काय मिळाली तुम्हाला? वागणूक ज्या कोकणामधल्या कुणब्यांना मिळाली, ज्या खोतीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मोर्चा काढला, तो पूर्वी बाबासाहेबांना अपेक्षित होता. आता कुणब्याच्या नावावर मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय. सांगतो ना, ते अजून पूर्ण करतो की काय आहे का हैदराबाद गॅजेटमध्ये? हैदराबाद गॅजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. मग आमच्या सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या सीमेवर जैन समाजांची गावाच्या गाव, तालुक्याच्या तालुक्यात त्यांची पण मग शेतीचे दाखले, कुणबीचे दाखले. मग आता जैन समाजाला द्यायचं का ओबीसी आरक्षण? आता अजून आहे का? ब्राह्मण समाजाच्या कुणब्याच्या नोंदी आहेत, जबाबदारीने सांगता लाईव्ह स्क्रीनिंग आहे. मग ब्राह्मण समाजाला पण द्यायचं का? त्यांनी काय केलं? त्यांना पण द्यायचं का ओबीसी आरक्षण? या सरकारनं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं लोकशाहीच्या तत्वाशी खेळ केलेला आहे. तुमचं आमचं आरक्षण संपवलेलं आहे. मग आता हे असं का झालं? भुजबळ साहेबांनी मेळावे घेतले, आम्ही उपोषणं केली, आम्ही रोज टीव्ही समोर भांडतोय, रोज संविधानाचं तत्व सांगतोय, रोज सामाजिक न्यायाचं तत्व सांगतोय, रोज गावाला समजावून सांगतोय, तरी पण आपण सगळं आरक्षण दिलं. 2 सुट्टीवरचा चेहरा काढला, गुन्हे सोडले, सगळे सोयरे, डुप्लिकेट दाखले, खरे दाखले, खाडाखोड, अमोल घेल. आम्हाला कळून समजलं एका येडपट माणसाच्या मागं झुंड उभी राहिली, झुंड. आणि आम्ही 450 जातींची, संविधानाची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची भाषा बोलतो. आमच्या मध्ये माणसं दिसली पुढाऱ्यांना, मुखाचं गावला आणि आपल्या त्यामुळे जुळली जाते. हे सगळे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, गायकवाड आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला, नारायण राणे समितीचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला. मग आता काय करायचं? आता कुठेच धरले करायचे. बाबांनो, आज जर तुम्ही जागा निघाला, आता जर मंच नाही दिसली तर ओबीसीची चळवळ, ओबीसीचं आंदोलन, ओबीसीची मागणी, ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आता आज रोजी ओबीसी जाते आणि एससी एसटी सुपात एससी एसटी सुपात यासाठी वर्गीकरणाला महिन्याचे गावले. पण 1800चा कायदा आता एससी एसटीला पण येणार आहे. मग सामाजिक न्याय कसा भेटेल तुम्हाला सांगा? गरिबी येत असते, जात असते, पण जात येत असते का? जात जात जन्मानेच येते. कारण सामाजिक मागासले पण आमच्या मागच्या पिढीने सोसलंय, अजून पण सोसतोय. एका दुसऱ्याने कपडे चांगले घातले, एका दुसऱ्याने प्रगती केली, आर्थिक प्रगती ती नॅचरल आहे. तर आम्ही काम करतोय, आम्ही काम करतोय, आम्ही विशिष्ट काही नाही मिळवली.
आमची लोक प्रगती मग खेळणं कशाला पाहिजे मग खेळणं पाहिजे तर मग आम्हाला काय नको अरे तुमच्यासाठी 37 खाते काय बोललो मी 37 खाते जलसंधारण आहे ग्रामविकास आहे शिक्षण आहे महसूल आहे हे सगळ्यांचं काय नाही ओपन टू ऑल योजना आहेत नाही मग तुम्हाला मागासवर्गीय लोकांसाठी तुझ्यामुळे झालेल्या लोकांसाठी आरक्षणाचं पॉलिसी आली ती पॉलिसी टाकायची तुम्हाला कागदपत्राला किती कळवलं काय कळलं माहिती किती बोलावं काय बोलावं बाबा हो लिंगाव मध्ये तुम्ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहे तुमचं आरक्षण गेलेलं आहे आम्ही समजावून सांगायला आलो हजारोंच्या संख्येनं आपल्याला त्या दिवशी 4 व्हीलरने प्रचंड आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो आम्ही कुणालाही 1 रुपया दिलेला नाही काल परवा पाटसमध्ये राजे उमाजी नाईक संघटनेच्या वतीनं बेरड समाजाच्या वतीनं आम्हाला 51,000ची पावती आहे आणि काल परवा सुरेश कुठल्या गावांकडे तावशी गावामध्ये आम्हाला 11,000ची पावती आहे दिली कुणी बेरड रामोशी समाजाच्या पोरांनी आम्ही काय म्हणतो तुम्हाला की आपल्या या 10 वर्षात चालू शकलेला 1,000 पेक्षा जास्त फोडलेले ना आम्ही कोणा पैसे दिले तर आम्ही काही कुठल्या खासदाराला शिकलो आहे आम्ही कुठल्या आमदार खासदाराला शिकलो आहे हा लढा तुमचा सर्वांचा आहे गाव खरं ते राव करू शकत नाही तुम्हाला आम्हाला उठावं लागेल तुम्हाला आम्हाला क्रांतीची पंडाची भाषा बोलावी लागेल तुम्हाला आमचा हा खरा स्वातंत्र्य लढा आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ओबीसीची संख्या बघायची आहे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातल्या अटक पदाधिकारी बघायचे तुम्हाला जेजुरीला जावं लागेल तिथं आमची किती भटके येतात ते तुम्हाला दिसत तुम्हाला आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल तिथं धनगर समाज महाराष्ट्रात किती संख्येनं राहतो ते बघायला भेटाल